Hello everyone, welcome and welcome back to my channel Aparna Unfiltered, where you get raw, real vlogs. जर आपल्या दिवसाची सुरुवात ही एका डिस्टर्ब माइंडने झाली किंवा एखादी वाईट बातमी कळाली, एखादा तणावाचा कॉल आला, तर तो मूड कंटिन्यू तो दिवस अगदी तसाच राहतो. आणि मग नकळत काय होतं की घरच्यांवर, मुलांवर चिडचिड व्हायला होते. म्हणून मी स्वतःला एक नियम केलेला आहे. उठल्यानंतर किमान अर्धा तास किंवा 1 तास वगैरे फक्त आणि फक्त माझ्यासाठी. त्यावेळेत मी काय करते तर मी शांत बसते, कृतज्ञता व्यक्त करते, दिवसाचं एक छोटी प्लॅनिंग करते. आजची आपली टू डू लिस्ट काय, आजचे असे कुठले कामं आहेत जे झालेच पाहिजे. शांतपणे चहा किंवा कॉफी एन्जॉय करायचा आणि जमेल तसा व्यायाम आणि स्ट्रेचिंग करायचं. रोज 15 ते 20 मिनिट पुस्तक वाचायचं. तुमच्या आवडीचं कुठलंही पुस्तक असं तुम्ही वाचू शकता. वेगवेगळ्या बुक्स जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्या विचारांमध्ये खूप मोठा फरक हा दिसायला लागतो. नवनवीन विचार आपल्याला समजतात, सकारात्मक माइंडसेट आपला होतो, फोकस वाढवतात, स्ट्रेस कमी करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्होकॅब्युलरी आणि कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करतात. प्रत्येकाच्या हातातल्या मोबाईलच्या या जगात हे बुक वगैरे रीड करणं असं थोडं आता कठीणच झालं आहे. पण एकदा ही हॅबिट लागली की पुस्तक हातात घेतल्यावर मन शांत होतं. घरातल्या लहान मुलांनीही आपल्या हातात मोबाईलऐवजी पुस्तक पाहिलं तर त्यांनाही वाचनाची आवड लागते. छोट्या छोट्या बदलांनी एक बेटर व्हर्जन आपण बनवू शकतो. कुठलाच बदल हा एका दिवसात किंवा एका रात्रीत हा घडून येत नाही, तर त्यासाठी घ्याव्या लागतात छोट्या छोट्या बेबी स्टेप्स. हे फक्त मोटिवेशन नाही, तर हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. तुम्ही 1 आठवडा असे छोटे छोटे बदल तुमच्या लाईफमध्ये करून बघा आणि मग मला नक्की सांगा की तुमचा अनुभव कसा होता. मुलं आपलं ऐकण्यापेक्षा आपल्याकडे जास्त पाहतात. आपण त्यांना कितीही सांगितलं की मोबाईलचा कमी वापर कर, रागावू नको, शांत बस, मोठ्याने बोलू नकोस, आरडाओरडा करू नकोस, पण जर आपणच स्वतः सतत मोबाईलमध्ये असू, पटकन चिडत असू, छोट्या छोट्या गोष्टींवरती ताण घेत असू, तर त्यांना शब्द नाही, त्यांना आपलं वर्तन आठवतं. घरातली पहिली शाळा म्हणजे घरचं वातावरण असतं आणि पहिली शिक्षक म्हणजे आई आणि वडील. जर आपणच सकाळी उठल्यावर लगेचच मोबाईल हातात घेतो तर मुलांना वाटतं दिवसाची सुरुवात ही अशीच करायची असते. आणि जर जेवताना आपण पण स्क्रीन समोर असतो, टी व्ही किंवा मोबाईल हा हातात असतो, समोर असतो, तर त्यांना वाटतं की फॅमिली टाईम म्हणजे स्क्रीन टाईम. हळूहळू तेही तेच करायला लागतात, तेही लहान वयातच चिडचिड करायला लागतात, पेशन्स कमी होतो, फोकस कमी होतो. पण उलट जर आपण डिसिप्लिन्ड असू, वेळेवर उठणं, कामाचं प्लॅनिंग, मोबाईलला मर्यादा, शांतपणे बोलणं, बुक रीडिंग, अशा छोट्या छोट्या हॅबिट्स जर आपण आपल्या बिहेवियरमध्ये ॲड केल्या तर मुलं नकळतच ते ॲब्झॉर्ब करतात. जर आपण एखाद्या कठीण प्रसंगातही काम राहिलो तर त्यांना समजतं की प्रॉब्लेम आले की पॅनिक नाही व्हायचं, विचार करून ते हँडल करायचं. आणि हे असे विचार, हे असं वागणंच त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणतं आणि जीवनाला नवीन दिशा देतं. जर आपण पॉझिटिव्ह बोललो, हे नाही जमत, ऐवजी पुन्हा प्रयत्न करूया, किती त्रास आहे, ऐवजी हे सगळं निघून जाईल, सगळं काही ठीक होऊन जाईल, तर मुलांच्या मनात रेझिलियन्स तयार होतात. मुलांना परफेक्ट पालक नकोच असतात, त्यांना स्टेबल आणि लव्हिंग वातावरण हवं असतं. आपण स्वतःवर काम करत गेलं, आपल्या हॅबिट्स आपण इम्प्रूव्ह करत गेलो, तर त्याचा फायदा न फक्त आपल्यालाच नाही तर आपल्या पुढच्या पिढीला देखील होतो. छोट्या छोट्या हॅबिट्स, रोज 15 मिनिट पुस्तक वाचणं, एकत्र जेवणं, फॅमिली टाईम एन्जॉय करणं, मोबाईल फ्री टाईम ठेवणं, राग आला तरी 10 सेकंड शांत राहणं, या सगळ्या गोष्टी मुलांच्या व्यक्तिमत्वाचा पाया घडवतात. आणि ते कोण घडवतं तर घरातले आईवडील, घरातले मोठे लोक, आजी आजोबा, आईवडील, याकडूनच तर मुलं शिकतात ना. शेवटी मुलं आपलं बोलणं विसरतील, पण त्यांनी आपल्याला कसं पाहिलं हे ते कधीच विसरणार नाहीत. म्हणून एकदा स्वतःला विचारूयात की आज मी जसं जगतो आहे तसंच माझ्या मुलांनी व्हावं असं वाटतं का? जर उत्तर हो असेल तर आपण योग्य दिशेने चाललो आहोत, आणि जर नाही असेल तर बदल हा आजपासूनच सुरू करायचा आहे. चला, जेही पुस्तक, आर्टिकल्स किंवा कुठले विचार मी वाचते ते मी माझ्या डायरीमध्ये नोट डाऊन करते.
आणि व्हिडिओच्या स्वरूपात हे तुमच्यासमोर हे अशा प्रकारे ते तुमच्यासोबत शेअर करते. तुम्ही बघितलंच असेल की मटर हा माझ्याकडे किती मोठ्या प्रमाणामध्ये स्टोर्ड आहे. आता त्याचं काय काय करायचं म्हणजे ग्रीन पीस जो मसाले भात असतो तो करून झाला, त्याची ग्रेव्हीची अशी भाजी करून झाली, पराठे, टिक्की असं सगळं करून झालं. आता मार्केटमध्ये जोपर्यंत असा फ्रेश मिळतोय तोपर्यंत राहिलेल्या रेसिपीज करून घ्यायचे. तर तशातूनच आज एक रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे मटारची. मटर मसाला. याच रेसिपीमध्ये थोडे बहुत असे चेंजेस करून UP स्टाईल मटर निमोना हा सुद्धा बनतो. तर काय केलं आहे, जेवढे मटर आपण घेतले तर हाफ ॲज इट इज ठेवायचे आणि हाफची पेस्ट करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये एक टोमॅटो असा घालून घ्यायचा आहे, म्हणजे भाजीला छान टेस्ट येणार. तर त्याची पेस्ट करून घेतली आणि इकडे ते फोडणीला घालायचं छान. त्याच्यामध्ये जिरं, तुम्ही खडे मसाले घालू शकता. आता माझ्याकडे तर सगळ्या खड्या मसाल्यांची पावडर आहे म्हणून मी ते पावडर फॉर्ममध्ये घालणार आहे. तर तुम्ही इथे घालू शकता. त्याच्यानंतर आलं लसूणची पेस्ट आणि हे बघा, ही जी मी टोमॅटो प्लस मटारची जी पेस्ट करून ठेवली आहे तर ती छान तेलावरती फ्राय करून घ्यायची आहे, म्हणजे त्याचा जो कच्चेपणा आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. एक साधारण 2 ते 3 हँडफुल मटर मी इथे घेतलेले आहे. तर त्याच्यामध्ये 2 ते 3 माणसांसाठी ही भाजी आरामात बनते. ग्रेव्हीची बनते तर त्यामुळे ही तुम्ही 2 ते 3-4 माणसांसाठी सर्व्ह करू शकता. आता भाज्या ह्या त्याच असतात, मसालेही रोजचे तेच असतात, पण ते तुम्ही कशा पद्धतीने त्याला बनवता, कुठल्या कुठल्या स्टेजला काय घालता हे महत्त्वाचं असतं आणि त्यावरच त्या भाजीची टेस्ट ही अवलंबून असते. तर इथे मी सगळे जी मटारची पेस्ट आहे ती छान पद्धतीने भाजून घेतलेली आहे आणि आता त्यानंतर हे सगळे मसाले यामध्ये घालायचे, म्हणजे हळद, लाल मिर्च पावडर, माझ्याकडे जे मसाल्यांची पावडर आहे सगळ्या खड्या मसाल्यांची ते घालून घेतलेली आहे. आणि आता अख्खे मटर टाकून याला त्या मसाल्यासोबत छान प्रकारे भाजून घ्यायचा आहे. दुसरीकडे इथे हा मसाला रेडी करायचा आहे, जिथे मी सगळे जे अनियन्स आहे ते छान ब्लॅकिश होईपर्यंत त्याला परतून घ्यायचे आहे, फ्राईड करायचे जसं आपण बिर्याणीसाठी करतो आणि त्याच्यामध्ये 1 to 2 टेबलस्पून दही घालून आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे माझ्याकडे पुदिना हा होता तर छान टेस्ट येते आणि म्हणून मी ॲड केलेला आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला टेस्ट आवडत असेल भाजीमध्ये तर घाला, अदरवाईज तुम्ही कम्प्लिटली स्किप करू शकता. तर हे बघा अशा पद्धतीने ही पेस्ट झाली आहे, म्हणजे एक दह्याचं वाटण हे झालेलं आहे आणि दुसरीकडे भाकरीसुद्धा बनलेल्या आहेत. तर बघा कशा टम्म फुगलेल्या भाकरी बनवल्या आहेत. आता इथे आपले मटार हे कम्प्लिटली शिजलेले आहेत, म्हणजे त्याला दाबून बघायचं तर ते कम्प्लिटली सॉफ्ट असे झाले होते. तर आता ही जी पेस्ट केली होती ती आपल्याला ॲड करायची आहे. पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे चेक करू शकता, अगदीच नाही घालायचं. थोडं यामध्ये आपण दही जे घातलेलं आहे तर ते दही व्यवस्थितरित्या हलवून त्याला छान प्रकारे शिजवून घ्यायचं आहे, अदरवाईज ते फाटेल. तर ते फाटता कामा नये म्हणून याला भाजीमध्ये छान स्टर करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक तुपाचा 1 चमचा तुम्ही टाका भाजीला, याने खूप छान टेक्स्चर येतं. मी माझ्या कुठल्याही ग्रेव्हीच्या भाजीमध्ये 1 टेबलस्पून तूप हे नेहमी ॲड करते. टेक्स्चरही येतच येतं आणि टेस्टही खूप छान येते. तर हे बघा झाली इथे भाजी तयार. अगदी 5 ते 10 मिनटाची भाजी आहे, पण चवीला खूप छान. जशा आपण डेली पद्धतीने डेली जे बनवतो तर त्यापेक्षा थोडी वेगळी टेस्ट याला येते. घरामध्ये जर गेस्ट आले असतील किंवा कुठला मेन्यू तुम्हाला प्लॅन करायचा असेल तरी त्या मेन्यूमध्ये ही भाजी तुम्ही नक्कीच ठेवू शकता. आणि हा असा आमचा लंच. भाजी, भाकरी, शेपूची भाजी, मसूरची डाळ घालून केलेली, कधीतरी मुगाची डाळ, कधीतरी मसूरची डाळ किंवा कधीतरी तुरीची डाळ अशी घालून करते. तर वेगवेगळ्या पद्धतीने करते, म्हणजे एकच एक टेस्ट ती येत नाही. फ्रीजमध्ये स्ट्रॉबेरी स्टोअर केलेल्या होत्या आणि मिष्टूला स्ट्रॉबेरी मिल्कशेक हवा होता. तर ह्या स्ट्रॉबेरी जेव्हा मी टेस्ट करून पाहिलं तेव्हा एवढा आंबट होता ना, तर म्हटलं की चला आता याला कसं ॲडजस्ट करून हे मिष्टूला पिऊ घालायचं. तर जी मी होममेड बोर्नव्हिटा पावडर जी घरी बनवलेली आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते, तर तुम्ही नक्कीच जाऊन चेकआउट करू शकता. खूप छान आणि हेल्दी असं आहे, तर तुम्ही तुमच्या मुलांना ते नक्कीच द्या.
तर यामध्ये मी काय केलं आहे की स्ट्रॉबेरीज घेतल्या, त्याच्यामध्ये होममेड बोर्नव्हिटा पावडर ॲड केली आहे, म्हणजे एक्स्ट्रा न्यूट्रिशन हे मुलांना मिळेल. आणि दुधाची कन्सिस्टन्सी तुम्ही नंतर वाढवायची, अगदी थोडंच घालायचं आहे आधी, अदरवाईज जे स्ट्रॉबेरीचे चंक्स आहेत ते ॲज इट इज राहतील, ते प्रॉपर ग्राइंड नाही होणार. आणि हे बघा किती छान असं होममेड स्ट्रॉबेरी मिल्कशेक अगदी 5 मिनटात रेडी. No, 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 no.